आपण टाळ्याच्या गजरामध्ये आपल्या लाडका नेत्याला, जे आपल्यामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये सतत मिसळणारे आहेत आणि त्यांनी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावून एक चार चांद ज्याला म्हणतो ते आपण त्यांच्याकडून मिळवलेला आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आदरणीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांचं स्वागत करतोय। रिपब्लिकन सेनेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून रिपब्लिकन सेना 11वा वर्धापन दिन सोहळा, रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती सन्माननीय आनंदरावजी आंबेडकर साहेब या ठिकाणी थोड्याच वेळात येणार आहेत। या कार्यक्रमाचे आयोजक आमचे मित्र, ठाणे महानगरपालिकेमध्ये माझ्यासोबत नगरसेवक म्हणून ज्यांनी काम केलं असे आमचे रामभाऊ तायडे यांचं खास करून मी अभिनंदन करेल की आपण हा 11वा वर्धापन दिन सोहळा आज आमच्या या ठाणे नगरीमध्ये आपण आयोजित केला आणि त्यामुळे अनिरुद्ध वनकर यांच्यासारखे भीमगीत गायक, मी त्यांना एकाच पठडीमध्ये अडकवणार नाही, आमच्या विदर्भातून आलेला हा गायक यांचा मी चाहता आहे आणि मला एका कार्यक्रमाकरता शहापूरला जायचे तरीसुद्धा मी रामभाऊंना म्हणालो की मी अनिरुद्धांना ऐकण्यासाठी येणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये। अशा गायकाचं ठाणे नगरीमध्ये आगमन झालेलं आहे, त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो। शिवशक्ती आणि भीमशक्ती ही चळवळ जी सुरू झालेली आहे आणि रामभाऊ आणि आम्ही ठाण्यात यापूर्वीच सुरू केली आणि त्याचं प्रत्यंतर या ठाणे नगरीला आम्ही दिलेलं आहे। रामभाऊ आठवले गटांचे त्यावेळी जिल्हाध्यक्ष होते, त्याचवेळी आम्ही इंदीचे गट, आठवले गट एकत्र करून या ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवशक्ती आणि भीमशक्तीचा भगवा आणि निळा झेंडा आम्ही या ठाणे महानगरपालिकेत आम्ही फडकवला होता आणि फक्त ही चळवळ पाठिंबा घेण्यापुरती नव्हती तर सत्तेत वाटाही दिला होता। तेच उदाहरण कल्याणमध्ये सुद्धा आम्ही केलं होतं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली। अनिरुद्धजी, मागील अधिवेशनामध्ये तुम्ही ऐकलं असेल की माझं भाषण खूप व्हायरल झालं होतं। बाबासाहेबांचं नाव घेऊन या देशामध्ये अनेक पक्ष राजकारण करतात, समाजवादी पार्टी असेल, तमिळनाडूमध्ये असेल, केरळामध्ये असेल, काँग्रेस असेल, पण मी सभागृहात गेल्यानंतर मी पाहिलं की बाबासाहेबांचं नाव घेताना ते बाबासाहेब बोलत नाहीत। अगदी बहुजन समाज पार्टीचे खासदार सुद्धा बाबासाहेब बोलत नाहीत, ते BR आंबेडकर म्हणतात किंवा भीमराव आंबेडकर म्हणतात। काँग्रेसचे खासदार पण भाषणामध्ये बाबासाहेबांचा उल्लेख बाबासाहेब म्हणून करत नाहीत। आणि गोव्याचं बिल होतं SC ST रिझर्वेशनच्या त्यावेळी आणि त्या माझ्या भाषणामध्ये मी त्या ठिकाणी म्हणालो की मोहनदास करमचंद गांधी हे नाव घेताना आपण महात्मा गांधी म्हणता, जवाहरलाल नेहरू यांचं नाव घेताना पंडित जवाहरलाल नेहरू म्हणता, मग बाबासाहेबांचा उल्लेख करताना बाबासाहेब का बोलत नाही, BR आंबेडकर का म्हणता, भीमराव आंबेडकर का म्हणता? त्यांच्या नावाचं फक्त आपण राजकारण करता। आणि तुम्हाला मी अभिमानाने सांगेल, त्यानंतर ज्या वेळी आंबेडकरांचा उल्लेख त्या सभागृहात होतो त्यावेळी प्रत्येक खासदार त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतो। त्या सभागृहामध्ये ठणकावून सांगणारा हा तुमचा, हा ठाण्याचा, की जी तुम्ही 7,34,000 मतांनी ज्याला निवडून दिलं त्या नरेश म्हस्केंनी त्या सभागृहामध्ये तो आवाज उठवला आणि सगळ्यांना आंबेडकरांचा उल्लेख बाबासाहेब आंबेडकर म्हणून करा असा त्यावेळी मी करायला भाग पाडलं आणि यापुढे ती प्रथा सुरू झाली।
केवळ शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे असं बोलून चालणार नाही, तर शिवशक्तीच्या नेत्यांनी सुद्धा आपल्या कृतीमधून भीम अनुयायांना वाटलं पाहिजे की ते आपले आहेत, अशा पद्धतीची वर्तणूक सुद्धा शिवशक्तीच्या नेत्यांकडनं अपेक्षित आहे आणि माझ्याकडून ती नक्कीच घडते. ठाण्यातील जनतेला सगळ्यांना माहीत आहे. खूप चांगलं काम आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. एकनाथ शिंदे साहेबांना हात त्यांनी दिलेला आहे. नक्कीच आपली युती जी झालेली आहे त्यामुळे या महाराष्ट्रातलं वातावरण नक्कीच बदलणार. अनेक कार्यक्रम आज आहेत आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे. नगरपालिकेच्या निवडणुका आमच्या आज ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ आणि बदलापूर या ठिकाणी वाड्यामध्ये आहेत. अंबरनाथ आणि बदलापूर या ठिकाणी मला जायचं आहे आणि त्याकरता मी पुन्हा एकदा रामभाऊ तायडे यांना शुभेच्छा देतो आणि रिपब्लिकन सेनेला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. उतरला हा रण मैदानी भीमाचा वारसदार, बहुजनांचे तारणहार, बहुजनांचे तारणहार आनंदराज आंबेडकर. जोरदार टाळ्या होऊ द्या. हे त्यांच्यासाठी गाणं राखीव ठेवतात आम्ही. सुषमाताई माझ्यासोबत म्हणणार आहे हे गाणं. बरोबर करशील माझ्यासोबत? मी आता लिहिलं आहे. स्थापली ही रिपब्लिकन सेना, जोडून वंचित बहुजना, न्याय हक्कासाठी लढण्या, भीमाचा ताठ हा बाणा. चला उठा देऊया साथ, आता नको रे ही माघार, बहुजनांचे तारणहार आनंदराज आंबेडकर, बहुजनांचे तारणहार आंबेडकर, बहुजनांचे आनंद आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, आनंद आंबेडकर, आनंद आंबेडकर, बहुजनांचे तारणहार आनंद आंबेडकर, बहुजनांचे तारणहार आनंद आंबेडकर, बहुजनांचे तारणहार आनंद आंबेडकर. उतरला हा रण मैदानी. हे जातो ना. अरे लोकेश, उतरला हा रण मैदानी, भीमाचा वारसदार, बहुजनांचे तारणहार आनंद आंबेडकर, बहुजनांचे तारणहार आनंद आंबेडकर, बहुजनांचे तारणहार आनंद आंबेडकर. हो हो.
भागीदार आज संकल्प केलाय आम्ही होऊ सत्तेचे भागीदार अरे बहुजनांचे तारणहार आनंद आंबेडकर बहुजनांचे तारणहार आनंद आंबेडकर बहुजनांचे तारणहार आनंद आंबेडकर उतरला हारण मैदानी हरा भीमाचा वारसदार खरा भीमाचा खरा भीमाचा वारसदार उतरला हारण मैदानी खरा भीमाचा वारसदार खरा भीमाचा वारसदार खरा भीमाचा वारसदार क्योंकि भीम दिमाग में है लॉकेट में नहीं रहता भीम दिमाग में है लॉकेट में नहीं रहता और संग्राम कीर्तन जमी पर है रॉकेट में नहीं रहता और मैं अंबेडकर वाद के दायरे में हूँ इसीलिए किसी अरे गहरे लीडर के पॉकेट में नहीं रहता राम भाऊ तायडे दादा बंदा लढतोय समाजासाठी बंदा लढतोय समाजासाठी बंदा लढतोय समाजासाठी राम भाऊ तायडे दादा बंदा लढतोय समाजासाठी बंदा लढतोय समाजासाठी बंदा लढतोय समाजासाठी धावून सर्वांच्या कामी येतो नाव सर्वांच्या आहे रे ओठी नाव सर्वांच्या आहे रे ओठी नाव सर्वांच्या आहे रे ओठी असाच एक एक उभा होईल बाबी माता सरदार असाच एक एक उभा होईल बाबी माता सरदार बहुजनांचा वारसदार आनंद आंबेडकर बहुजनांचा वारसदार आनंद आंबेडकर बहुजनांचा वारसदार आनंद आंबेडकर उतरला हारण मैदानी उतरला हारण मैदानी खरा भीमाचा वारसदार खरा भीमाचा वारसदार खरा भीमाचा वारसदार उतरला हारण मैदानी खरा भीमाचा वारसदार खरा भीमाचा वारसदार खरा भीमाचा वारसदार बहुजनाचा तारणहार प्रकाश आंबेडकर तारणहार प्रकाश आंबेडकर हो बहुजनाचा तारणहार प्रकाश आंबेडकर बहुजनाचा तारणहार आनंद आंबेडकर बहुजनाचा तारणहार आनंद आंबेडकर बहुजनांचा तारणहार आनंद आंबेडकर बहुजनांचा तारणहार आनंद आंबेडकर मेरे भीम जैसा नेता मेरे भीम जैसा नेता जहां मैं पैदा हो नहीं सकता और किसी की ऐसी सूरत ऐसा नक्शा हो नहीं सकता होंगे दुनिया में लाखों विद्वान ये दावा है
पैदा हो नहीं सकता. माझं फेमस आत्ताच खूप व्हायरल झालेलं गीत आहे ते तुम्ही ऐकतही असाल ते तुम्हाला ऐकवता येईल. लक्ष द्या. अरे ज्याच्यामुळं तुझी मानवर ज्याच्यामुळं तुझी मानवर जान साऱ्याच केलंय बरं. ज्याच्यामुळं तुझी मानवर जान साऱ्याच केलंय बरं. निळा हातात झेंडा धर निळा हातात झेंडा धर अर्ज जगाला सांगा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. जा जगाला सांगा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. जा जगाला सांगा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. क्या बात है, क्या बात है. साठ 70 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नव्हतं मिळत एका वेळेचं बियाण दिलंय दान माझ्या बाबासाहेबान. नव्हतं मिळत एका वेळेचं बियाण दिलंय दान माझ्या बाबासाहेबान. त्याच्यामुळं मिळे अधिकार बा भीमाचं लय उपकार. त्याच्यामुळं मिळे अधिकार बा भीमाचं लय उपकार. निळा हातात झेंडा धर निळा हातात झेंडा धर जा जगाला सांग जा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. जा जगाला सांग जा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. जा जगाला सांग जा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. युगायुगाची तुला होती रे लाचारी. तूच संविधानामुळं जगाला विचारी. युगायुगाची तुला होती रे लाचारी. तूच संविधानामुळं जगाला विचारी. गेलं दिवस पहिलं सारं तूच जगात साऱ्यांच्या मोर. अरे गेलं हे गेलं दिवस पहिलं सारं तूच जगात साऱ्यांच्या मोर. निळा हातात झेंडा धर निळा हातात झेंडा धर अर्ज जगाला सांगा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. जा जगाला सांगा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. जा जगाला सांगा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. जा जगाला सांगा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर.
कर. जय भीम. घर घर देवाई जाता या पाडेच्या पायरी अन याद मले आली वाये मन गेलं माहेरी. घर घर ते बाई जाता या पाटच्या पारी. घर घर ते बाई जाता या पाटच्या पारी. आणि याद मले आली बाई मन गेलं माहेरी. याद मले आली बाई मन गेलं माहेरी. याद मले आली बाई मन गेलं माहेरी. गोरा गोरा रंगाचा सहाय्यरीचा गाभा माई भीमाच्या वर्दीनं बंधू भाऊ माझा उभा. गोरा गोरा रंगाचा सहाय्यरीचा गाभा माई भीमाच्या वर्दीनं बंधू भाऊ माझा उभा. घर घर ते बाई जाता या पाटच्या पारी. घर घर ते बाई जाता या पाटच्या पारी. आणि याद मले आली बाई मन गेलं माहेरी. 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 कुणीही जागा सोडू नये. कुणीही आपापली जागा सोडू नये. साहेबांचं आगमन झालेलं आहे. कुणीही जागा सोडू नये. चांदीचा गिलास त्याले सोन्याची झाकणी. चांदीचा गिलास त्याले सोन्याची झाकणी. बाबासाहेब पिले पाणी औरंगाबादच्या ठेचणी. बाबासाहेब पिले पाणी औरंगाबादच्या ठेचणी. घर घर ते बाई जाता या पाटच्या पारी. घर घर ते बाई जाता या पाटच्या पारी. आणि याद मले आली बाई मन गेलं माहेरी. 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 भूमीसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट आणि आदरणीय या देशाचे नेते आनंदराजे आंबेडकर साहेब यांचं आगमन झालंय. जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. रिपब्लिकन सेनेचे आणि माननीय सरसेनापती 11व्या वर्धापन दिनानिमित्त आदरणीय आनंदराजे आंबेडकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपण प्रचंड टाळ्या, गर्दी कमी करा आणि जिथे आहात तिथे बसा प्लीज. सर येतील तुमच्याकडे भेटायला. रिपब्लिकन सेनेचा आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब आगे बढ़ो. आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आगे बढ़ो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा,
आदरणीय सरसेनानी माननीय आपले नेते पक्षप्रमुख रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्याचप्रमाणे राजगृहाचे युवराज राजपुत्र आदरणीय ॲडव्होकेट अमनजी आनंदराज आंबेडकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्याचप्रमाणे केंद्रातील नेते महाराष्ट्रातील नेते यांचं आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्या होत्या, वातावरण तयार। दुबळ्या पोरात माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचं आगमन झालं। जोरदार टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी होऊ द्या। आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि नंदू आकोडेजी जे प्रदेशाचे सचिव आहेत त्यांनी काही भेट तुम्हाला दिली आहे, गुपचूप ठेवून द्या, 500 दिले आहेत, धन्यवाद। आणि माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आदरणीय
एकनाथराव शिंदे सर यांचं आगमन झालेलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते आणि आदरणीय रिपब्लिकन सेनाचे सरसेनापती सन्माननीय आनंदराजजी आंबेडकर साहेब यांचं आगमन, अमन आनंदराज आंबेडकर साहेब यांचं आगमन आणि माननीय सभेचे अध्यक्ष आणि आयोजक सन्माननीय रामभाऊ तायडेजी यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आदरणीय ओके सर, रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर. रिपब्लिकन सेनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. जय भीम शिंदे साहेब, जय भीम आनंदराज आंबेडकर साहेब, जय भीम अमम साहेब. माझी आजी म्हणायची, एक जोरदार टाळ्या होऊ द्या किरण भाऊंसाठी, ठाण्यातले कवी. माझी आजी म्हणायची, ओवी ही जात्यावर भीम बनला सावली, भीम बनला सावली, कोटी कोटींच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. माझी आजी म्हणायची, माझी आजी म्हणायची, ओवी जात्यावर भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आम्हाला कधी पाहत नाही, पाहत आहेत, निदान पाहू द्या रे बाबा, थोडं सरखा हो राजे हो. सर आम्ही गडचिरोलीचे ज्यावेळेस तुम्ही पालकमंत्री होता त्यावेळेस आम्ही एक गाणं म्हणलं, पण त्यावेळेस तुम्ही निघून गेलात सर. आज तुम्ही आम्हाला भेटलात, निदान आम्हाला पहा सर. आमच्या डोक्यावर केस नाही उरले सर. एक जोरदार टाळ्या आणि थोडं उठा, बाजूला व्हा प्लीज. चलो ह्या बात है. राही लहान्या खोलीत केला अभ्यास रस्त्यावर. ओ टोपीवाला भैया. राही लहान्या खोलीत केला अभ्यास रस्त्यावर. नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर. नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर. नाही भीमाने ठेवली कधी सुपारी दातावर. नाही भीमाने ठेवली कधी सुपारी दातावर. पहाजचे पुढारी बसती दारू गुत्त्यावर. पहाजचे पुढारी बसती दारू गुत्त्यावर. मी नाही म्हणत, मी अजिबात नाही म्हणत. माझी आजी म्हणायची,
माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर तुमच्यावरती एवढं प्रेम आहे की लोक फोटो काढणारच, पण त्या फोटोमध्ये मात्र मी नाही याचं दुःख मला होतं. आणि म्हणून आजी म्हणते आहे सर, नाही राहिला विश्वास आता काही नेत्यावर. सर मी नाही म्हणत, आजी म्हणते, त्याला कारण आहे. नाही राहिला विश्वास आता काही नेत्यावर बेकी करू नका किरण त्यांच्या पडेल पथ्यावर. बेकी करू नका किरण त्यांच्या पडेल पथ्यावर. माझी आजी म्हणायची माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर. भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर भीम बनला सावली भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर कोटी कोटीच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मी पाहुण्यांना मंचावर बोलवतो. आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि या ठाण्याचे लाडके भाई, आमच्या सर्व ठाणेकरांचे भाई हे मंचावर येत आहेत. त्यासोबतच आदरणीय सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे राजगृहाचे युवराज आदरणीय ॲडव्होकेट अमन साहेब आंबेडकर या ठिकाणी मंचावर येत आहेत. कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये. मी या ठिकाणी पाहुण्यांना पाचारण करणार आहे. त्याप्रमाणे पाहुण्यांना मी ज्याप्रमाणे पाचारण करील त्यांनीच फक्त मंचावर यायचं आहे. कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, कृपया खाली जावं कार्यकर्त्यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब पुष्पहार अर्पण करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मी बावधनकर साहेबांना विनंती करतो की आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावे. त्याचप्रमाणे मी या ठिकाणी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायला रामभाऊ तायडे यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे मी या ठिकाणी बाळासाहेब ओवाळ यांनी अब्दुलजी कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावं. मी आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब, नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या 11व्या वर्धापन दिनाचं उद्घाटन करावं असं विनंती करतो. रिपब्लिकन सेनेच्या वर्धापन दिनाचं उद्घाटन करावं. परमपूज्य
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, अब्दुल जे कलाम यांना मी वंदन करून उपस्थित असलेले सरसेनानी आणि रिपब्लिक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराजे आंबेडकर साहेब आणि आज ह्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त आवर्जून उपस्थित असलेले त्यांनी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। आमच्या आनंदराव आंबेडकर साहेबांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्यांचे कार्यक्रम कॅन्सल करून ह्या ठिकाणी उपस्थित झाले आणि आताच ठाण्याचे खासदार नरेशजी मस्के येऊन गेले आणि त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राचं धडधडतं नेतृत्व, अगदी 24 वर्षाचं नेतृत्व जे महाराष्ट्रामध्ये झंझावात सुरू केलं ते असे सर्व तरुणांचं नेतृत्व म्हणजे अमनजी आंबेडकर साहेब आणि उपस्थित सर्व नेतेगण, महाराष्ट्रातील नेतेगण, राष्ट्रीय नेतेगण आणि ज्यांनी अहोरात्र मेहनत केली ते जयेश बनसोडे, त्यांची टीम, युवक अध्यक्ष, ठाणे शहराचे अध्यक्ष पंढरी गायकवाड आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आबासाहेब चासकर आणि महिला सर्व, माझ्या उपस्थित सर्व महिला आणि बांधव सर्वांना जय भीम। मी 2012 साली सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी त्यांच्याच वार्डामधून मी 2012 मध्ये नगरसेवक निवडून आलो। त्यांच्या अथक प्रयत्नामुळं आणि तेव्हाचे आमचे चळवळीचे नेते, चळवळीचे कार्यकर्त्यांनी मला निवडून आणलं आणि जेव्हा आम्ही ठाणे शहरामध्ये प्रचारात सुरुवात झाली तेव्हा मी नवीन होतो आणि नवीन असताना जेव्हा आम्ही AB फॉर्म भरला आणि डिक्लेअर झाली सीट तर सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं का बाबा हे चळवळीचे कार्यकर्ते आहे, यांना आपल्याला निवडून आणायचं आहे आणि त्यांनी स्वतः अथक परिश्रम घेऊन मला निवडून आणलं आणि माझ्यासोबत तिघांना सुद्धा निवडून आणलेलं आहे। आणि आता मी सन्माननीय सरसेनानी आनंदराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आता 1.5-2 महिने झाले मी त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या झंझावाताखाली मी कुठलाही विचार न करता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, त्यांचं रक्त यांच्यासोबत मला काम करायचं होतं आणि ते माझं स्वप्न पूर्ण झालं। आणि आज सन्माननीय सरसेनानी आंबेडकर साहेबांनी शिंदे साहेबांसोबत, त्यांच्या शिवसेनेसोबत जे युती केली तेव्हा जेव्हा मी त्यांना भेटलो आनंदराव आंबेडकर साहेबांना तेव्हा मी त्यांचं अभिनंदन केलं आणि सांगितलं, साहेब तुम्ही एवढा चांगला निर्णय घेतला महाराष्ट्रामध्ये का मी शिंदे साहेबांना जवळून ओळखतो, अतिशय सुंदर निर्णय तुम्ही घेतलेला आहे आणि प्रामाणिक नेतृत्व, जातीवादी नेतृत्व नाही। लक्षात ठेवा, आम्ही शिंदे साहेबांसोबत 10 वर्ष काम केलं युतीमध्ये, पण तुम्ही जो निर्णय घेतला आणि जो कार्यकर्त्याचा विचार करा महाराष्ट्रातल्या, तुम्ही जर विचार केला असता तर तुम्ही यांच्या विधानसभेच्या निवडणुकीसुद्धा तुम्ही युती केली असती आणि तुमचा फायदा करून घेतला असता, पण तुम्ही तसं न करता ह्या इलेक्शनमध्ये जे आता तोंडावर आहे महानगरपालिकेच्या, त्या तोंडावर तुम्ही जी युती केली ही युती तुमची नाही, हे कार्यकर्त्याची युती आहे। कार्यकर्त्याचा तुम्ही विचार केला आहे आणि कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये सहभाग मिळाला पाहिजे। माझा कार्यकर्ता महाराष्ट्रातला हा सक्षम झाला पाहिजे, हा महानगरपालिकेत गेला पाहिजे, असा तुमचा विचार आहे। म्हणजे ह्या विचाराला आपण
कार्तिकाने जय भीम केला पाहिजे. आणि मला विश्वास आहे शिंदेसाहेब आणि आंबेडकर साहेब, आपण जो युतीचा निर्णय पुढे घेतला, ही युती शिवशक्ती आणि भीमशक्ती युती हे कधी तुटणार नाही हा मला विश्वास आहे. काही झालं तरी ही युती अखंड राहणार आहे. आणि मला विश्वास आहे जे शिंदेसाहेब शब्द देतात ते पाळतात, 100% पाळतात. पण शिंदेसाहेब जे आमच्या आंबेडकर साहेब जे शब्द देतात ते 100% पाळतात. आणि तुम्ही दोन्ही नेते तरुण आहात आणि आमचा सर्व कार्यकर्त्यांचा, महाराष्ट्रातल्या जनतेचा आपण विचार केलेला आहे. आणि हा विचार असाच पुढे ठेवा आणि सर्वांना घेऊन सोबत चला, हीच माझी इच्छा आहे. इथं थांबतो. जय भीम, जय भारत. आणि त्याचप्रमाणे ॲडव्होकेट अमनजी आंबेडकर साहेब यांचं स्वागत आदरणीय रामभाऊ तायडे करत आहेत. गुच्छाना रिपब्लिकन सेनेचा आनंदराज आंबेडकर साहेब आगे बढ़ो. नामदार एकनाथजी शिंदे साहेब आगे बढ़ो. रिपब्लिकन सेना शिवसेना युतीचा मी यानंतर विनंती करतो जयेश, त्याचप्रमाणे पंढरनाथ गायकवाड ठाणे शहर अध्यक्ष कृपया पुढे या. अजून मोठा हार आहे, आपण पुष्पहार त्यांच्या हस्ते आपण आपल्या मान्यवरांना आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, नामदार एकनाथ शिंदे साहेब, ॲडव्होकेट अमनजी आंबेडकर साहेब यांना आपण हा गुच्छ देत आहोत. रामभाऊ तायडे यांच्यासह आपण या युतीची सांगड या ठिकाणी आपल्या पुष्पहाराच्या माध्यमातून घातलेली आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया रिपब्लिकन सेनेचा, शिवसेनेचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे आपणाला सर्वांना मार्गदर्शन करतील अशी विनंती करतो. एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो. नामदार एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज रिपब्लिकन सेनेचा 11वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतोय. या प्रसंगी उपस्थित रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकरजी, युवा नेते ॲडव्होकेट अमन आंबेडकरजी, रामभाऊ तायडे, आबासाहेब चासकर, राहुल लोंढे, संजीव बावधनकर, बाळासाहेब ओवाळ, सुशील सूर्यवंशी, सुनील वाकेकर, विनोद काळे, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, व्यासपीठ मोठा आहे, पंढरीनाथ गायकवाड, सर्व मान्यवर, रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, रिपब्लिकन सेनेच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती इथं एकत्र आलेली आहे. खरं म्हणजे या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाचं मैदान आहे आणि बाजूला हे आनंद दिघे साहेबांच्या नावाचं टॉवर आहे. मी आपल्याला आठवण करून देतो की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी 25 वर्षापूर्वी ठाण्यामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्तीची मुहूर्तमेढ रोवली आणि आज इथं शिवशक्ती, शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एकत्र आली. हा योगायोग आहे.
आणि म्हणून मी सगळ्यांना शुभेच्छा देतोय. खरं म्हणजे दलित, पीडित, शोषित, वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांनी केला. आणि बाबासाहेबांनी जे आपल्या देशासाठी जे योगदान दिलेलं आहे, त्याने बाबासाहेबांनी आपल्या देशाची घटना लिहिली. ही घटना जगामध्ये सर्वोत्तम घटना ठरलेली आहे आणि या घटनेवर आधारित आपला राज्यकारभार चालतो. आनंदराजजी हे बाबासाहेबांचं रक्त आहे, तर आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे भक्त आहोत. हमारे देश का स्वाभिमान, हमारे देश का स्वाभिमान बाबा साहेब का संविधान, बाबा साहेब का संविधान, हमारी शान बाबा साहेब का संविधान. हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. हमारा स्वाभिमान बाबा साहेब का संविधान. आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान रहेगा. आणि म्हणून कोणी किती काही फेक नरेटिव्ह केलं तरी सुद्धा जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का नाम रहेगा. आणि म्हणून आपली जी काही युती झालेली आहे, खरं म्हणजे ही युती एका विचारांवर झालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने शिवसेना देखील एक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. अन्यायाविरुद्ध लढणारा, पेटून उठणारा कार्यकर्ता आहे, संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून बाळासाहेब आनंद दिघे साहेबांची शिकवण 80% राजकारण, 20% समाजकारण, 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मूलमंत्र बाळासाहेबांनी दिला. आणि आज समाजकारणाचं बाळकडू आज बाळासाहेबांच्या आनंद दिघे साहेबांकडून शिकलो. आणि बाबासाहेबांकडून या भारताची जी राज्यघटना लिहिली, या राज्यघटनेमुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले बाबासाहेबांच्या घटनेमुळे. आणि हा तुमचा एकनाथ शिंदे एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला या बाबासाहेबांच्या घटनेमुळे. आणि म्हणून रिपब्लिकन सेना पण कार्यकर्त्यांची चळवळ असलेला पक्ष आहे. अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देणारा पक्ष आहे. आणि म्हणून या ठिकाणी आनंदराजजी यांचा स्वभाव मला पटला, माझा स्वभाव त्यांना पटला. आणि आम्ही दोघंही दिलेला शब्द पाळणारे आहोत. एक बार मी म्हणतो नेहमी, एक तर बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं की शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला कि माघार नहीं. एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, अगर कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. आनंदराजची पण तसंच आहे. त्यांनी पण फार विचार करून करून हा निर्णय घेतला आहे. पण एकदा विचार केला की माघार नाही, हाही त्यांचा स्वभाव आहे. आणि म्हणून त्यांचं काय स्वार्थ आहे, कुठली अटी शर्ती न ठेवता त्यांनी युती केली. त्यांचं एवढंच म्हणणं होतं, माझा सर्वसामान्य कार्यकर्ता त्याला न्याय मिळाला पाहिजे, सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे, असा नेता पाहिजे. नाही तर मला काय देताय ते बोला, असे नेते बरेच आहेत, पण माझ्या कार्यकर्त्याला काय मिळेल ते बोला, असा नेता आनंदराज आंबेडकर यांच्या रूपाने. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बाबासाहेबांचे रक्ताचे नातू म्हणून ज्यांचं काम या महाराष्ट्रामध्ये आहे, खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आम्ही आहोत. आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या रक्ताचे वारस आनंदराज आहेत. आणि म्हणून ही युती ही एवढी मजबूत युती आहे. ही युती ही स्वार्थासाठी झालेली नाही, खुर्चीसाठी झालेली नाही.
हा सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी झालेली आहे, न्याय देण्यासाठी. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की भीमशक्ती आणि शिवशक्ती ही एक वज्रमूठ आहे. एक वज्रमूठ एकत्र आल्यावर काय होतं आपल्याला माहीत आहे. आणि म्हणे ताकद आपल्याला कायम ठेवायची आहे. या ताकदीमुळे अन्यायाविरुद्ध आपल्याला न्याय मिळवायचा आहे. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे तुमच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभा राहील ही खात्री आपल्याला देतो. आणि आनंदराजींच्या बद्दल काय सांगायचं. हमको नहीं किसी से डर, हमको नहीं किसी से डर, हमारे साथ है आनंदराज आंबेडकर. आनंदराज आंबेडकर साहेब आगे बढ़ो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या आज खऱ्या अर्थाने आपला 11वा वर्धापन दिन आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतोच आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांच्याबद्दल काय बोलायचं. बाबासाहेब प्रज्ञासूर्य होते. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा नारा बाबासाहेबांनी दिला. बाबासाहेब हे देशातले एकमेव नेतृत्व होतं की विदेशामध्ये लंडनमध्ये जाऊन डिग्री घेणारे बाबासाहेब होते. हा अभिमान आपल्याला. आणि म्हणून लंडनमध्ये त्यांचं वास्तव्याचं ठिकाण आपल्या सरकारने त्याचं जतन केलं एक स्मारक म्हणून. बाबासाहेबांचं इंदू मिल इथं मोठं स्मारक होतंय. जगाला हेवा वाटावा असं स्मारक इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं होतं. आणि त्या दिवशी आम्ही दोघं बघायला जाणार होतो. मध्येच अतिवृष्टी झाली, पण आनंदराजी गेले. मी त्यांना सांगितलं तुम्ही जा बघा, कारण ते देखील स्मारक तुमच्या एकनाथ शिंदेच्याकडे असलेल्या खात्यामध्ये आनंद MMRDAच्या माध्यमातून आपण करतोय. आणि म्हणून जगामध्ये त्याचा सगळ्यांचं नाव लौकिक वाढेल. तिथं येणारा प्रत्येकाला ऊर्जा प्रेरणा मिळेल. आणि आम्ही आता दिल्लीत गेलो होतो राम सुतार साहेबांना महाराष्ट्र भूषण द्यायला. त्यावेळी देखील त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी देखील सांगितलं की लवकर आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काम पूर्ण करू. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपल्याला बाबासाहेबांच्याबद्दल समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा जो काही मार्ग बाबासाहेबांनी दाखवला त्या मार्गावर आपण चाललोय. आणि मी जाता जाता एवढंच सांगतो, भीम जैसा सूरज अगर निकला ना होता, भीम जैसा सूरज अगर निकला ना होता, हमारे जीवन में ये उजाला ना होता, हमारे जीवन में ये उजाला ना होता. मर गए होते यूं ही जुल्म सहकर, मर गए होते यूं ही जुल्म सहकर, अगर हमें भीम जैसा रखवाला मिला ना होता, हमें भीम जैसा रखवाला मिला ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बरोबर आहे ना. आणि म्हणून बाबासाहेब यांचा खऱ्या अर्थाने सन्मान आज स्वाभिमान दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि म्हणून बाबासाहेबांच्या जेवढं बद्दल बोलता येईल तेवढं कमी आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी सरकार येतील जातील, पक्ष येतील जातील, परंतु हे कालचक्र फिरत राहणार आहे. परंतु बाबासाहेबांनी दिलेले हे संविधान कधीही कालबाह्य होणार नाही, कधीही कालबाह्य होणार नाही. आणि म्हणूनच मी म्हणालो, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का नाम आणि बाबासाहेबांचं संविधान बना रहेगा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो बाबासाहेबांचं काय होतं, काय भूमिका होती. दलित, शोषित, अतिशय गरीब, पीडित माणूस मुख्य प्रवाहात आला पाहिजे. आणि मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, चांगले दिवस आले पाहिजे. म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, तुम्हाला कुणी काही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि म्हणून कल्याणकारी ज्या योजना आपण केलेल्या आहेत ह्या कायम अशा सुरू राहणार.
कारण आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत, दिलेल्या शब्दाला जगणारे आहोत. आणि म्हणूनच बहुजन समाजासाठी या सर्व दोन्ही सेना एकत्र आलेल्या आहेत. शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या ठिकाणी हातात हात घालून या ठिकाणी काम करते आहे. मला याचा सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, जाता जाता आता निवडणुका आहेत, मग अशी रामभाऊनी अगोदरची आठवण सांगितली. जाता जाता एवढंच सांगतो, साधे सिंपल आणि विचार पुढे नेणारे आनंदराज जवळचे आहेत. त्यामुळे एकच सांगतो, विरोधकांची उडवू दैना, कारण मैदानात उतरली शिवसेना आणि रिपब्लिकन सेना. पुन्हा एकदा आपल्याला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.